हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर आलेला आहे। पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। हेक्टरी 50,000 रुपये देण्याची आता शेतकऱ्यांकडून मागणी होते। पुरामुळे संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झालंय। शेतकरी हतबल झाला आहे। प्रशासनाकडून शेतकऱ्याला देण्यात येणारी मदत ही तुटपुंजी असून यात लागवड खर्चही निघणार नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी दसरा अंधारात जाणार आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। नुकसान झालेल्या शेतीच्या बांधावरून याचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। अक्षरशः पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांचं कंबरड मोडाचं पार होतं। मी सध्या हिंगोलीच्या कळमूर तालुक्यातील चिखली परिसरामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे या पिकांची अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण पिके जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेली आहेत आणि संपूर्ण या पिकामध्ये गाळ पाहायला मिळते। हे संपूर्ण पीक आहे सोयाबीनला संपूर्ण आता हे कुठेतरी पीक लागलं होतं, मात्र आता संपूर्ण पीक पाण्यात गेलेलं आहे। संपूर्ण पीक सडून जात आहे आणि या ठिकाणी पिकांना मोड लागले। हे आपल्यासोबत शेतकरी आहेत, मग त्याच्याकडून जाणून कसं नुकसान झालं। बापू बघताय की कशा प्रकारे शेतकरी आहेत, संपूर्ण कपडे फाटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आपले जीवन जगतात आणि याच पद्धतीने कर्ज काढून यांनी या ठिकाणी पीक उभं केलं होतं। मला सांगा किती एकर मध्ये पीक होतं आपलं, कोणतं पीक होतं काय? साहेब आता 1.5 एकर जमीन आहे मला, सगळं पुरानं गेलंय। याला 30 ते 35,000 रुपये खर्च आला। आता काय करावं, घरात बायको बिमार, कसं जगायचं, काय करायचं। सतत पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालं। कमीत कमी मला 60,000 रुपये सोयाबीन होत होतं, 60-65 हजाराचं। तर आता जगायचं कसं, आता लोकांचं कर्ज द्यायचं का नाही, आता दुखण्याला पैसे लागायले ते द्यायचे का नाही। कमीत कमी आम्हाला शासन आमचे मायबाप होत त्याने आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी प्रमाण पैसे द्यावं, तरच आमचं कसं तरी उदरपोषण होईल, नाही तर काय होणार आहे। आता तरी मायबाप सरकारनं शेतकऱ्यांकडे बघावं आणि शेतकऱ्यांना एकीकडे चांगली मदत करावी, जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। बाळासाहेब थोरात यांची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।